श्रीराम प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात अतिशय सुंदर केलं। त्यांचे आणि आमचे जातकुळ एक आहे, कारण ते सुद्धा महाराष्ट्र शासनाचे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक आहेत आणि आजही कार्यरत आहेत असे देविदासजी कुटवाड सर। या ठिकाणी या स्पर्धेचे आयोजक असलेले मी ज्यांचे खूप अभिनंदन करू इच्छिते। आजकाल महागडे गिफ्ट्स दिले जातील, लग्नावरती प्रचंड खर्च केला जाईल, पण अशा चांगल्या कामासाठी दान द्यायला कोणीही तयार नाही, म्हणून मी त्यांचं सुरुवातीला नाव घेऊ इच्छिते, ते म्हणजे व्यंकटराव अक्कनगिरे सर। तसेच आजच्या या शिक्षण संस्थेचे तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले उपाध्यक्ष माननीय रविकांतजी अक्कनगिरे सर। या ठिकाणी मामळगे सर, ज्यांचा आणि माझा खूप दिवसाचा स्नेह आहे। सरांनी आणि मी अनेक ठिकाणी एकत्र सूत्रसंचालन केलेले आहे, त्यामुळे त्यांचाही विशेष आवर्जून उल्लेख या ठिकाणी मी करेन। त्यांनी या कार्यक्रमासाठी माझी आठवण केली। यानंतर व्यासपीठावर उपस्थित असलेल्या संचालिका अनिताताई, तसेच ॲडव्होकेट उगिले सर, मोरे SN सर, त्यानंतर या ठिकाणी सुंदर अनिलजी कुटवाडे सर उपस्थित आहेत, कुमठेकर सर उपस्थित आहेत। त्याचसोबत अगदी दिवसभर बसून अगदी निपक्षपातीपणाने जे परीक्षण करणार आहेत, खरी कसोटी त्यांचीच आहे, असे परीक्षक असणारे श्री गायकवाड सर, सोनोने सर, हक्के मॅडम उपस्थित आहेत। सुंदर गाणं ऐकायला मिळालं। खरं तर मराठी शाळा बंद पाडण्याचा हेतू सध्या शासनाचा दिसतो आहे। जर तुमचे हे संगीत शिक्षक जर रिटायर झाले तर दुसरे संगीत शिक्षक तुम्हाला मिळणार नाहीत, ते मी माझ्या शाळेवरून सांगते आहे। पण तुमच्या संगीत शिक्षक फार सुंदर आहेत, अजून त्यांना शासनाने 60 वर्ष वगैरे वयोमर्यादा करावी आणि ते कार्यरत राहावेत अशी इच्छा। छानसं गाणं ऐकायला मिळाले असे बन सर व त्यांचा संच। या ठिकाणी सर्व शिक्षक उपस्थित आहेत। तसेच मला आवर्जून त्यांचा एका व्यक्तीचा उल्लेख करायचा आहे। खरं तर त्यांची आणि माझी खरी एक जातकुळ आहे, ती म्हणजे सांस्कृतिक विभागाचे असणारे स्वामी सर। त्यांचा आणि माझा 7 ते 8 वर्षापासूनचा परिचय आहे। आमच्या वादविवाद स्पर्धेला लालबहादूर शास्त्री विद्यालयामध्ये 45 वर्षापासून वादविवाद स्पर्धा चालते। अशा अतिशय नामांकित असणाऱ्या या स्पर्धेसाठी स्वामी सर संघ घेऊन आले होते, तेव्हा त्यांचा आणि माझा परिचय झाला। सर असे शिक्षक शाळेसाठी वैभव असतात, त्यांच्यामुळे शाळेतलं चैतन्य जिवंत असतं असं मानणाऱ्यापैकी मी आहे। उपक्रमशीलता त्यांच्या अंगाअंगात नसानसात भिनलेली असते असे स्वामी सर। त्यांच्या सांस्कृतिक विभागामध्ये कार्यरत असणारे शेवाळे सर असतील, बसापुरे मॅडम असतील, माने मॅडम असतील, त्या सर्वांचं मी खूप अभिनंदन करू इच्छिते। आणि वजाबाकार शिकत गेलो, गुणाकार शिकत गेलो, पण मुलांना माहितीये त्या तारांगणामध्ये सगळ्या तारका अशा टिमटिमत असतात, पण त्यातली एकच तारका मात्र प्रचंड तेजस्वी असते आणि ती तारका मात्र माझं नेहमी लक्ष वेधून घेत होते। तो तारा कोणता असेल माहितीये तुम्हाला? कोणता तारा असेल कोणी सांगेल? की तारांगणातला, त्या नभांगणातला एक मात्र अतिशय, सगळेच तारे चमचमत असतात, पण एक मात्र तारा त्याचं वेगळेपण वेगळं असतं। तो तारा कोणता असेल? कोणता तारा असेल? अच्छा, मला ऐकायला आलं काही जण वेगवेगळ्या ताऱ्यांची नावं घेत होते, पण मला वाटतं आपल्यापैकी काही जणांनी नक्कीच असं म्हणाले असेल की त्या तारांगणातला एक तारा आहे, तो म्हणजे शुक्र तारा। जन्मता कोणालाही वक्तृत्व लाभत नाही किंवा त्याच्या रक्तात तो वक्ता म्हणून किंवा कपाळावर लिहून घेऊन येत नाही। जन्मल्यानंतर जसा आहे तसाच तो तुमच्यासारखाच जन्माला येत असतो, पण त्यानंतर मात्र अखंड साधना करून तो आपल्या वाणीला, आपल्या अभ्यासाला असा तेज देत असतो, त्यातूनच तो घडत असतो। असाच तुमच्यासारखा एक वर्ग होता आणि त्या वर्गामध्ये विद्यार्थी बसलेले होते। एक मुलगा वर्गामध्ये गुरुजींनी सांगितलं की चला आपापल्या एक विषय देईल आणि त्या विषयावर तुम्हाला बोलायचं आहे। त्यावेळेस बरेच विद्यार्थी उठून आपलं मनोगत व्यक्त करू लागले, 4-5 वाक्य बोलू लागले, टाळ्या वाजू लागल्या। एक किडकिमिडीत असलेला अगदीच बारीक अंगकाठी असलेला एक मुलगा उभा टाकला आणि तो बारीक असलेला मुलगा उभा टाकला आणि बोलायला लागला।
होतं, पण त्याला बोलताच येत नव्हतं. त्याच्या तोंडातून जे उच्चार बाहेर पडत होते ते तोत्रे बोल बाहेर पडू लागले. मुलं सगळी हसायला लागली, सगळेजण त्याला चिडवायला लागली, बोबडा बोबडा म्हणू लागले, कोणी तोत्रा तोत्रा म्हणू लागले. त्याला मात्र लाजल्यासारखं झालं आणि अगदीच तो लाजून अपमानित होऊन खाली मान घालून खाली बसला. त्याच वेळेस त्याच्या लक्षात आलं की आपण बोलू शकत नाही, आपल्याला बोलता येत नाही. पण त्याच्या मनात कुठेतरी एक स्पार्क होता की आपल्याला बोलायचं आहे, आपल्याला बोलायचं आहे. हे ध्येय त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं की चार चौघांसारखं सभेत उभा टाकून आपल्याला सुद्धा भाषण करता आलं पाहिजे. वर्गात आपल्याला जी मुलं आज हसतायत ती मुलं आपल्याला उद्या टाळ्या वाजवली पाहिजेत. त्याला त्याचं हे ध्येय, त्याचं हे स्वप्न त्याला रात्रंदिवस अस्वस्थ करत होतं. आणि त्या दिवशी त्यांनी ठरवलं की आज वर्गात जे जे मुलं आपल्याला हसली, उद्या ती सगळी मुलं आपल्यासाठी टाळ्या वाजवली पाहिजेत. मग काय करायचं? त्याने ठरवलं की आपला जो वीक पॉइंट आहे, त्या वीक पॉइंटला, आपला जो कमजोरपणा आहे त्याला आपली ताकद बनवूया. त्या दिवशीपासून त्यांनी ठरवलं आणि त्या दिवसापासून त्यांनी काय केलं, आपल्या वाणीवर आणि आपल्या आवाजावर काम करायला सुरुवात केली. आपल्या आवाजावर काम करत असताना त्यांनी काय केलं, पहिल्यांदा त्याचे बोबडे बोल होते. तो एका नदीच्या काठावर जायचा, मोठ्या मोठ्यानं ओरडायचा, गालामध्ये गारगोट्या ठेवायचा, मोठ्यानं ओरडायचा आणि उच्चार करायचा शब्दांचे. तिथं एकटाच बसून मोठमोठ्याने भाषण म्हणायचा, गालामध्ये गारगोट्या दगड ठेवायचा, आपलेच गाल दाबून धरायचा आणि मोठ्यानं उच्चार करायचा. स्वतः आरशासमोर उभा टाकायचा, उच्चार करायचा. पुन्हा पुन्हा हा त्याचा रियाज सुरू झाला, अभ्यास सुरू झाला. रात्रंदिवस एकच काम होतं, पुन्हा पुन्हा शब्दांचा उच्चार करायचं. जेवढी बाराखडी आहे, जे जे शब्द आपले तोत्रे निघतात त्या त्या शब्दांना तो पुन्हा पुन्हा म्हणून राहायचा. समुद्राच्या काठाशी जायचा, तो वादळांच्या वाऱ्याशी बोलायचा, झाडांशी बोलायचा, पशु पक्ष्यांशी बोलायचा. आणि एके दिवशी असं त्याच्या लक्षात आलं की आपण बोलतोय, आता आपले शब्द तोत्रे निघत नाहीयेत, आता आपण स्पष्ट बोलायला लागले आहोत, म्हणजे आता आपण सभेत बोलू शकतो. पण दुसऱ्या क्षणी त्याला असं वाटलं की आपण बोलतोय, पण आपण जे बोलतोय ते शब्द स्पष्ट निघतायत, पण आपण बोलायचं काय? पुन्हा जाऊन हसं करून घ्यायला नको सभेमध्ये. त्यासाठी त्याने विचार केला की आपल्याला वाचन केलं पाहिजे, भरपूर वाचन करायचंय आपल्याला. मग त्यांनी घरामध्ये बसून वाचायला सुरुवात केली. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की 10 मिनिटाच्या पुढे आपली एकाग्रता राहत नाहीये. 10 मिनिटानंतर लगेच तो उठायचा. तुम्ही नाही का करत? अभ्यासाला बसलं की 10 मिनिटं झाले की व्हॉट्सअप चेक करता, स्टेटस चेक करता की नाही सगळे? मला माहिती आहे तुम्ही सगळे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी आहात, नाहीत ना? अच्छा, नाही आहे, तुम्ही श्रीराम विद्यालयाचे विद्यार्थी आहात, त्यामुळे तुमच्याकडे व्हॉट्सअप वगैरे तेवढं फारसं ऍक्टिव्ह नाहीये. पण हा मुलगा त्या काळामध्ये अगदी 10 मिनिटं सुद्धा एकत्र बसू शकत नव्हता. त्यावेळेस त्याने विचार केला की आपण 10 मिनिटं सुद्धा बसू शकत नाही, आपली एकाग्रता राहत नाही. मग त्यांनी काय केलं की सतत बाहेर जावंसं वाटतंय, कोणाला तरी भेटावंसं वाटतंय. तो बाहेर गेला आणि त्यांनी काय केले, आपले अर्धे केस एका नाव्याच्या दुकानामध्ये गेला आणि आपले अर्धे केस काढून टाकले. छान दिसतं का हो अर्धे केस काढलेलं? अर्ध टक्कल केलं आणि अर्धे केस ठेवले. मग त्याने बाहेर जायचा विचार त्याच्या मनात येत नव्हता. आता तो बाहेर जात नव्हता, घरातच बसून राहू लागला. आणि तो घरात बसूनच त्यांनी काय केलं, पुस्तकांचे पुस्तकं पाठ केले, सगळे श्लोक पाठ केले, सगळं तो वाचू लागला. आणि त्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपण वाचायला बसलोय पण आपल्याला झोप आवरत नाहीये. आपल्याला अजून भरपूर वाचायचे पण झोप आवरत नाही. काय करायचं? पुन्हा तो नाव्याच्या दुकानात गेला आणि त्यांनी काय केलं माहितीये? आता किती केस होते त्याच्या डोक्यावरती? किती केस होते? अर्धे. आता त्याने पूर्णच केस काढले आणि फक्त एक शेंडी ठेवली. आणि ती शेंडी माहितीये अशी लांब शेंडी ठेवली आणि पुन्हा घरी आला. आता बाहेर जाण्याचा प्रश्नच नव्हता, कारण केस बघून सगळे लोक हसवतील, टकल्या टकल्या म्हणतील, म्हणून तो घरातच बसून राहू लागला. आणि त्या शेंडीचा काय उपयोग केला? त्याला एक दोरी भिंतीच्या कडेला बसला, त्याला एक दोरी बांधली आणि ती दोरी झोप आली की काय व्हायचं, असा झटका बसायचा आणि त्याला जाग यायची. असं त्या तोत्र्या असणाऱ्या या मुलानं रात्रंदिवस साधना केली, अखंडपणे वाचन केलं, आपल्या आवाजावरती काम केलं, वाऱ्यांशी बोलत राहिला, वादळांशी बोलत राहिला, पशूंशी बोलत राहिला, पक्ष्यांशी बोलत राहिला. आणि एक दिवस हा वर्गामध्ये ज्याला अनेक मुलांनी हसलेले होतं, ज्या तोत्रा म्हणून मुलगा होता
तो जगत विख्यात वक्तृत्वाचा बादशाह म्हणून नामाजला गेला. त्याचं नाव होतं डेमोक्रेसी. म्हणजे आपण आपल्याला कोणीच हरवू शकत नाही, आपणच आपल्याला हरवू शकतो, आपणच आपल्याला घडवू शकतो. फक्त गरज कशाची असते तर ती म्हणजे स्वतःला ओळखण्याची आणि आपल्यातलं जे अंतस्थ अग्नी असतो ना तो प्रज्वलित करण्याची गरज असते. या जगातलं कोणतं काही दडलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे R.R. पाटील नावाचे एक राजकारणी होऊन गेले. आपल्या सगळ्यांना माहित असेल R.R. पाटलांचं मी असा घडलो हे आत्मचरित्र आहे आणि त्या आत्मचरित्रामध्ये अक्षरशः मी तर म्हणते की सगळ्या मुलांनी ते आत्मचरित्र वाचावं. श्रीराम विद्यालयाने सगळ्यांना उपलब्ध करून द्यावं आपल्या ग्रंथालयामध्ये. फक्त वक्तृत्वावर या माणसानं आपल्या स्वतःचं बहीण भावाचं शिक्षण पूर्ण केलं. त्या काळामध्ये अनेक स्पर्धा होत होत्या आणि आता सर म्हणाले वाटतं की अनेक स्पर्धा, जाधव सर म्हणाले की अनेक स्पर्धा आता बंद पडत आहे आणि ते खरं आहे की अनेक वादविवाद स्पर्धा, अनेक वक्तृत्व स्पर्धा, बक्षिसाची मोठी रक्कम मिळायची, त्यामुळे विद्यार्थी त्या स्पर्धांना जायचे. R.R. पाटलांनी अनेक स्पर्धा जिंकल्या आणि त्या केवळ बक्षिसांच्या रकमामधून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर ते राजकारणामध्ये केलं. काय भांडवल होतं या माणसाकडे? काहीच नव्हतं, फक्त पाटील आडनाव होतं. पण पाटील आडनाव असून तेवढ्यावर भागत नव्हतं. घरी दुनियाची दरिद्रता होती, अगदी एक वेळ जेवण मिळेल एवढंच त्यांच्याकडे होतं. तर या माणसाने केवळ त्यांच्याकडे एकच भांडवल होतं, ते म्हणजे आपली वाणी, आणि या वाणीच्या भांडवलावरती त्यांनी आपलं पूर्ण शिक्षण केलं. म्हणजे वक्तृत्व एक राजकारणी उभा करू शकतो. आता सरांनी प्रमोदजी महाजनांचं उदाहरण दिलं, अटलजींचं उदाहरण दिलं. ही सगळी जी माणसं आहेत ती यशस्वी कशामुळे झाली तर त्या वाणीच्या बळावरती यशस्वी झाली. आणि काही अपयशी झालेल्या माणसांची सुद्धा उदाहरणं तुम्हाला सांगण्यासारख्या आहेत. अजून एक त्या राजकारणातलं एक उदाहरण मी नुकतंच झालेलं सांगेन. अशा अनेक माणसं आहेत. तुम्हाला आता सध्याचे उपमुख्यमंत्री कोण आहेत? कोण सांगेल? सध्याचे उपमुख्यमंत्री कोण आहेत? एकनाथ शिंदे, अजित हा, पवार. काय छान आहे ग तू, सांग बेटा तुझं. अजून एक आहेत अजित पवार, अजित पवार, अजित पवार, अजित पवार, अजित पवार. छान, टाळ्या वाजवा या मुलीसाठी. म्हणजे ती व्हॉट्सअप 1 महिन्यापूर्वी झालेले हे सगळे मंत्री आहेत तरी सुद्धा तिला ते माहिती आहेत. अजित पवारांचा उल्लेख त्या मुलीनं केला. अजित पवारांचा वक्तृत्व छान आहे, काम करण्यामधला दांडगा अनुभव आहे. मला वाटतं की त्यांच्यासारखा उत्तम प्रशासक सध्याच्या मंत्रिमंडळामध्ये दुसरा कोणी नाहीये. असे अजित पवार आहेत. मी कुठल्याही पक्षाची नाहीये, मी जातीनं कुळानं शिक्षिका आहे, त्यामुळे कुठल्या पक्षाचं मला सांगायचं नाही, उदाहरणं देतेय मी. तशी मी प्रमोदजी महाजनाची प्रचंड म्हणजे अगदी त्यांची व्याख्यानं वगैरे अगदी समोर बसून मी ऐकलेली आहेत. अजित पवारांचं उदाहरण यासाठी मी देते आहे. पण अजित पवार राजकारणामध्ये यशस्वी झालेले आहेत. सगळ्यात जास्त वेळा मला वाटतं 14-15 वेळा झालेले उपमुख्यमंत्री म्हणून रेकॉर्ड त्यांच्या नावावरती आहे. त्यांचा मुलगा मागच्या टर्ममध्ये पार्थ उभा टाकला, आमदारकीला उभा टाकला पार्थ पवार, आणि तिकीट मिळण्याचा काही प्रश्नच नव्हता. सहज तिकीट मिळालं. घरचंच सगळं काही, ताट वाढलेलं होतं समोर, पैसा प्रचंड होता, सगळं काही होतं. म्हणजे घराण्याचा वारसाही त्यांना मिळालेला होता, घराणेशाही मिळालेली होती, पैसा भरपूर होता, नावाचं वलय होतं. शरद पवारांचा नातू, अजित पवारांचा मुलगा म्हणून एवढे सगळं वलय असताना पार्थ पवाराला मात्र पराभवाला सामोरं जावं लागलं. याचं कारण माहिती आहे तुम्हा सगळ्यांना? याचं कारण एकमेव आहे. पार्थ पवारांची पहिली प्रचार सभा ठेवण्यात आली आणि या प्रचार सभेमध्ये पार्थ पवार बोलायला उभा टाकले आणि मीडिया, अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवारांची पहिली प्रचार सभा म्हणून मीडिया कॅमेरे घेऊन त्यांच्या समोर उभा टाकलेले होते. पार्थ पवार बोलायला उभा टाकले आणि खरं सांगते त्यांना 3 ते 4 वाक्याच्या वर एकही वाक्य बोलता आलं नाही. म्हणून पार्थ पवारचं फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. म्हणजे पार्थ पवाराचा प्रभाव जनतेच्या समोर पहिल्यांदाच त्यांचं बॅड इम्प्रेशन पडलं. म्हणून पार्थ पवार त्या संपूर्ण या निवडणुकीमध्ये सगळं काही असताना सुद्धा ते अपयशी ठरले.
कारण त्यांच्याकडे एकाच गोष्टीची वानवा होती, निश्चितच अभ्यास असेल पण सभाधीटपणा अंगामध्ये असला पाहिजे। म्हणूनच काय म्हणतात तर शतेषु जायते शूर सहस्रुच पंडित बघता दशसहस्रुच दाता भवती वानवा। म्हणजे या संस्कृत श्लोकामध्ये काय सांगितलेलं आहे की शूर जो आहे तो 100मध्ये एखादा शूर असतो, 1000मध्येच एखादा पंडित असतो आणि 10,000मध्येच एखादा वक्ता असतो। आज जे विद्यार्थी या ठिकाणी बोलणार आहे त्या विद्यार्थ्यांमध्ये नक्कीच ते 10,000मध्ये एकमेव असणार आहेत। ढाल कोण जिंकेल, बक्षीस पहिला क्रमांक कोणाचा येईल हे 1-2 मार्कांनीच मागे पुढे होत राहतील। पण मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छिते नक्कीच तुम्ही या व्यासपीठावर येऊन आणि या व्यासपीठाने अनेक विद्यार्थ्यांना घडवले। आता सर बोलताना मला म्हणाले की सुशीलजी कुलकर्णी सर या शाळेचे विद्यार्थी आहेत। मला खरंच अभिमान वाटला की सुशीलजी सारखा एक अतिशय निर्भीड असा पत्रकार, ज्या अतिशय त्यांचं विवेचन जर आपण ऐकलं, अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी करणारे सुशीलजी कुलकर्णी जर या शाळेने घडवलेले असतील आणि ही स्पर्धा मागील 31 वर्षापासून हा जर वाघयज्ञ चालवत असेल तर या वाघयज्ञाने अनेक विद्यार्थी घडवलेले असतील। एवढेच नाही, स्वतःच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांसोबतच इतर शाळांना जोडून सुद्धा त्या विद्यार्थी मित्रांनो वक्तृत्वाच्या या मांदियाळीमध्ये महाराष्ट्राला वक्तृत्वाची एक मोठी परंपरा आहे, तेजस्वी परंपरा आहे। प्रमोदजी महाजनापासून असेल किंवा यशवंतराव चव्हाणांपासून असेल आणि त्याच्या पुढे मला थोडंसं सांगावंसं वाटेल की प्राचार्य शिवाजीराव भोसलेंना आपण जर कोणी त्यांचे व्याख्यान सुद्धा अगदी युट्यूबला तुम्हाला मिळतील। आचार्य अत्रे असतील, सावरकर असतील, ह्या सगळ्या लोकांना आमचं बालपण आम्ही यासाठी श्रीमंत मानतो। ह्या सगळ्या वक्त्यांना अगदी आम्ही पुढ्यात बसून ऐकलेलं आहे। ह्या सगळ्यांना म्हणून जर तुम्हाला उत्तम वक्ता व्हायचं असेल, आयुष्यामध्ये जर तुम्हाला उत्तम असं काम करायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला लोकांना ऐकलं पाहिजे, अनेक लोकांची व्याख्यानं ऐकली पाहिजेत। आज वादविवाद स्पर्धा आहे, दुसऱ्यांना ऐकायचे म्हणून अनेक जण उपस्थित राहिले, पण तुम्ही फारच जाणकार श्रोते आहात आणि उद्याचे तुम्ही वक्ते आहात। म्हणून जर तुम्हाला वक्ता बनायचं असेल, बाष्कळ बोलणारे हजारो लोक भेटतील पण अभ्यासपूर्ण विषय मांडणी करणारे अगदी काही बोटावर मोजण्या इतके असेल। पुढच्या वर्षी तुमच्यापैकी नक्की 1-2 तरी या ठिकाणी येऊन बोलतील असा मला आशावाद वाटतो आहे। या वादविवाद शिक्षण व्यवस्था जी असेल त्या शिक्षण व्यवस्थेमध्ये तुम्हाला अनेक मुलाखतीला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे। म्हणून अशा शाळांनी आयोजित केलेल्या या स्पर्धांना आपण पाठबळ दिलं पाहिजे। समाजातल्या दानशूर लोकांनी अशा स्पर्धेसाठी पारितोषिक वेगवेगळी ठेवली पाहिजे। मोठ्या अभिमानाने मी सांगू इच्छिते सर, आमच्याकडे 45 वर्षापासून लाल बहादूर शास्त्री आंतरशालेय वादविवाद स्पर्धा आम्ही घेतो। आमच्या या वादविवाद स्पर्धेला 1 लाख रुपयाची आम्ही बक्षीस देतो, 1 लाख रुपयाची। मग ही बक्षिसं कोण देतात? शाळा फक्त आम्ही 11,000 रुपये शाळेचे बक्षीस आहेत। समाजातली इतकी माणसं आम्ही जोडलेली आहेत की त्यांनी आपल्या पूर्वजांच्या स्मरणामध्ये ही पारितोषिकं ठेवलेली आहेत। कोणाची आजी वारली, कोणाचे आजोबा वारले, कोणाचे वडील वारले, शिक्षकांचे कोणी वारले, कोणी नेत्यांच्या स्मरणामध्ये। आणि अक्षरशः ही लोक उदगीरमध्ये नाहीत, कोणी आज पुण्यामध्ये आहेत, कोणी बाहेर आहेत, ते लोक आवर्जून आम्हाला ती बक्षिसाची रक्कम पाठवून देतात। अशा भव्य अशा शालेय वादविवाद स्पर्धेचं आमच्याकडे हे आयोजन आम्ही 2 दिवस करतो आणि जवळपास 50 संघ आम्ही नोंदणी बंद करतो। 50 संघ आमच्याकडे येतात आणि ह्या ज्या स्पर्धा आहेत या स्पर्धा ह्या शाळेच्या पटांगणामध्ये अशा स्पर्धांना आम्ही पाठबळ दिलं पाहिजे। या स्पर्धाच उद्याचे उत्तम वक्ते घडवणार आहेत, उद्याचे उत्तम राजकारणी घडवणार आहेत। संसद भवनामध्ये बसलेले आज जे नेते आहेत ते किती अभ्यासू आहेत आपल्या सगळ्यांना माहित आहे। पण मुलांनो, तुमच्यातले वक्ते नक्कीच राजकारणी बनतील, उत्तम राजकारणी बनतील, उत्तम संसदपटू बनतील, याबद्दल मला कोणतीही शंका वाटत नाही। खूप वेळ झालेला आहे तरी सुद्धा आपण छानपैकी मला ऐकून घेतलेले आहात। या ठिकाणी आलेल्या सर्व जे कर्मचारी होते, आता साहेबांसमोर बोलायचं म्हणजे त्यांनी मला एवढी चांगली वागणूक दिली, मला कुठेही हारू दिलं नाही, खुर्ची बसवलं आणि काय काम आहे सर म्हणून सांगितलं। म्हणजे हे त्या